आता आमची मुलगी 18 वर्षाची झाल्यामुळं तर ती आमच्या कुटुंबातील सर्व निर्णय प्रक्रियेत समान पातळीवर सहभागी होते. आमच्या कुटुंबातील कोणताही छोटा किंवा मोठा निर्णय चर्चा करून घेतला जातो, ज्यात मी, माझे पती आणि आमची मुलगी असे सगळेच आमची मतं मांडतो आणि मग त्यातून सामूहिक निर्णय घेतला जातो. कुठलेही छोटे मोठे निर्णय, जसं पाहुणे येणार असतील तर रात्रीच्या जेवणाला काय करायचं, सुट्टीला कुठं जायचं, आमच्या मुलीनं कोणता अभ्यासक्रम निवडावा किंवा तिनं करिअर ठरवण्यासाठी 12वी नंतर 1 वर्षाची शैक्षणिक सुट्टी घ्यावी का, असे सर्व निर्णय एकत्रित चर्चेनंतरच घेतले जातात. सल्लामसलत, चर्चा आणि सर्वांच्या मताचा आदर करूनच हे निर्णय घेतले जातात. अशाच प्रक्रिया एखाद्या स्वयंसेवी संस्थेत, राजकीय पक्षात, कंपनीत किंवा राज्यात लागू असतील तर आपण त्याला लोकशाही निर्णय प्रक्रिया असं म्हणू शकतो.